सोलापूरकर यांच्या घराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ठाकरेंचे कार्यकर्ते पोहोचलेले होते। त्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जातंय आणि त्यासाठी हे सर्व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक सुद्धा झालेले आहेत। ठाकरे गटाचं सुरू असलेलं हे पुण्यातलं आंदोलन आपण पाहतोय। ठाकरे गटाचं पुण्यात हे आंदोलन सोलापूरकर यांच्या विरोधात सुरू आहे। राहुल सोलापूरकरांचे घर आहे आणि या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पोलिसांकडून त्यांना बाजूला करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। आम्हाला शासनाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाहीये। या टाकल्याने शासनाच्या दबावाला बळी पडायचं नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज की जय। बघितलं तर पोलिसांनी या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये। एकंदरीतच हात जोडायला होतील जो छत्रपती शिवरायांचा अवमान करतो त्याला त्या ठिकाणी बंदोबस्त मिळतोय। महाराजांनी आम्हाला चाल करायला शिकवलंय, महाराजांनी शिकवलं आम्हाला। त्यांनी समोर येऊन एकेरीपणाने माफी मागताना एकेरी उल्लेख करतो। राहुल सोलापूरकरला अटक ही झालीच पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना अटक केली पाहिजे। त्यांना कसल्याही प्रकारचं पोलीस महाराजांचा इतिहास बदलण्याची याची लायकी आहे का? याला अटक केलंच पाहिजे, याच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। जर बघितलं तर शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करतायत। गनिमी कावा करण्याचा हा सगळा प्रयत्न पोलिसांनी बोललो त्यांना देवेंद्र फडणवीसांनी अटक केली पाहिजे। महाराष्ट्र सरकारने त्यांना अटक केली पाहिजे। पूर्वीपासूनचा इतिहास आहे। अनेक बकरींमध्ये शिवानंदमध्ये अनेक इथं दाखले दिलेले आहेत, परंतु या दाखल्यांचा उल्लेखही नाही घेता राहुल सोलापूरकरनी सरळ सरळ महाराजांचा इतका घोर अपमान केलाय, इतिहास जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे राहुल सोलापूरकरनी। सगळ्यात महत्वाचं महाराजांवर लाच दिला, प्लस त्या औरंगजेबच्या बायकोलाही लाच दिली असं वर्णन या आणि त्याचं जर बोलणं पाहिलं तर अतिशय कुत्सितपणे हा माणूस बोललेला आहे, लक्षात घ्या। जर आपण बघितलं तर पोलिसांकडून या सर्व शिवसैनिकांना लोटण्याचा हा सगळा प्रयत्न जो आहे राहुल सोलापूरकरनी महाराष्ट्र नाक घासून माफी मागितली पाहिजे, आमची मागणी आहे। आपण जर बघितलं तर काही शिवसैनिक जे आहेत ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात। आमची मागणी आहे की राहुल सोलापूर गुन्हा दाखल करून त्याला परपट देऊन त्यांनी महाराष्ट्राची नाक घासून माफी मागितली पाहिजे त्यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असतील तर कोणी सहन करणार नाही। पुण्यामध्ये अवमान करणारा पोलीस बंदोबस्त आणि नागरी उघड्यावर ही अशी परिस्थिती आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलीस त्यांना बाजूला लोटण्याचा प्रयत्न करतायत आणि शिवसैनिकही आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं चित्र सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल सोलापूरकरांचं घर याच बिल्डिंग मध्ये आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही शिवसैनिक जे आहेत ते आता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। शिवसैनिक या इथं घुसलेत काय शिवसैनिक? तुम्ही आतमध्ये घुसलाय काय सांगणार? या राहुल सोलापूरला अटक केल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाहीये, नाही तर आम्ही त्याचा बंदोबस्त करू। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अटक करा या कुत्र्याला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा गैरवापर करतोय, याला अटक करा, अटक करा। प्रत्येक वेळी असं काहीतरी शिवाजी महाराजांवर कुठेतरी गरळ फेकायची आणि माफी मागायची, याला अटक करा। बघितलं तर काही शिवसैनिक जे आहेत त्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळतात। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतात। आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। हो, पोलिसांनी त्याला अटक केली पाहिजे। आम्हाला काय अडवता? आमच्या महाराजांचा अपमान केलाय, आम्ही सोडणार नाही। महाराजांचा अपमान करतोय तो। अहो साहेब, त्याला अटक करा तुम्ही।
या ठिकाणी सर्व शिवसैनिक जे आहेत ते खाली बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे आंदोलनाची तीव्रता जी आहे ती पाहायला मिळते. तुम्ही हे आंदोलन आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक वेळी असं काहीतरी काडी टाकायची आणि त्यानंतर परत त्याच्यात काय पेटते का बघायचं आणि नंतर माफी मागायची, खेद व्यक्त करायचा. अशा लोकांना महाराज असते तर कळमेल. त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आपण बघितलं तर हे शिवसैनिक जे आहेत ते आता आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्व दृश्य पाहतोय. ठाकरे गट सोलापूरकर यांच्या विरोधात आक्रमक झालेलं आहे. पुण्यात हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि ठाकरे गटाकडून हे आंदोलन सुरू आहे. राहुल सोलापूरकर यांना नाक घासून माफी मागावी अशी मागणी ठाकरे गटाची आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतोय पोलीस आणि या सर्व आंदोलकांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झालेली आहे. या सर्व गर्दीला पाचवण्याचा देखील प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर पोलिसांची जी भूमिका आहे ती या ठिकाणी संयमाची भूमिका सध्या तरी दिसली आहे. मात्र या सर्व आंदोलकांना राहुल सोलापूरकर यांच्या घरापासून लांब करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. मात्र काही जणांनी या ठिकाणी या आंदोलनाला आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस आणि शिवसैनिक